पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महाशिवरात्री निमित्त म्युझिकल योगाचा भव्य सोहळा शिवध्वजारोहणाने वातावरण झाले भक्तिमय। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त धुळे शहरातील देवपूर भागात अध्यात्म आणि आरोग्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या देवपूर येथील पीस पॅलेस केंद्राच्या वतीनं बडगुजर ग्राउंडवर भव्य म्युझिकल योगा तसेच शिवध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। गेल्या 6 वर्षांपासून शहराच्या विविध भागात संगीतमय योगाचा हा स्तुत्य उपक्रम सातत्यानं राबवला जातोय। यंदाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं योग साधक, नागरिक, महिला, युवक वर्ग उपस्थित होता। महाशिवरात्रीच्या मंगलमय वातावरणात प्रथम विधिवत शिवध्वजाचे आरोहण करण्यात आले। मंत्रोच्चार आणि टाळ्यांच्या गजरात उंचावलेल्या शिवध्वजामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। त्यानंतर संगीताच्या सुमधुर तालावर योगासनांचा सामूहिक सराव करण्यात आला। सौम्य आणि ध्यानप्रधान संगीताच्या पार्श्वभूमीवर विविध प्राणायाम, ध्यान आणि योगासनांच्या माध्यमातून सहभागी साधकांनी शरीर तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांततेची अनुभूती घेतली। म्युझिकल योगा या संकल्पनेमुळे योगाभ्यास अधिक आनंददायी आणि प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी केंद्राच्या प्रतिनिधींनी महाशिवरात्रीचे महत्त्व स्पष्ट केले। आत्मशुद्धी, सकारात्मकता, विचार आणि निरोगी जीवनशैली यांचा संदेश देत समाजात शांतता, सौहार्द वृद्धिंगत करण्याचे आवाहन करण्यात आले। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे देवपूर परिसरात उत्साहाचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले। अध्यात्म आणि आरोग्याचा संगम साधणाऱ्या या म्युझिकल योगा उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। शांती। आज आपल्या धुळे शहरामध्ये महाशिवरात्री महोत्सवानिमित्त बडगुजर कॉलनी येथे म्युझिकल योगातर्फे शिवध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश एक आहे की धुळे शहरातील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सगळ्यांना महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य काय आहे हे समजावं, यासाठी हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयपूरच्या रेणुका दिदी आणि धुळे शहराच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय राजयोगिनी रीटा दी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।